आम्ही आमचे मित्र धीरज यांच्या आईच्या अंतिम संस्काराला गेलो होतो. अंतिम संस्कार झाल्यानंतर तिथे जे त्यांचे ब्राह्मण होते ज्यांनी अंतिम संस्कार केला, त्यांना मी बऱ्याच वर्षापासून नंतर भेटलो. दोघांची भेट झाली आणि मी त्यांना प्रश्न विचारला, की "हे तुम्ही किती वर्षापासून अंतिम विधी करत आहात?" ते म्हणे, "जवळ-जवळ 35 वर्षापासून मी लोकांचे अंतिम विधी करत आहे." मग मी त्यांना प्रश्न विचारला, की "एवढे मृतदेह तुम्ही दहन केले असतील, एखादा तुमचा अनुभव मला सांगावा, जेणेकरून मी तो नेहमी माझ्या जीवनामध्ये लक्षात ठेवेन." मग त्या ब्राह्मणांनी देवलालीचे होते ते. त्यांनी एक सुंदर मुद्दा सांगितला. ते म्हणाले, की "मी लहानपणी माझ्या आईबरोबर एका मंदिरामध्ये गेलो होतो आणि तिथे एक सुंदर भजन लागलं होतं. त्या भजनामध्ये अर्थ होता, की एक राजा जो आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या राजकारणामध्ये इतका व्यस्त होता, की त्याला भगवंताची भक्ती करण्यासाठी वेळच नव्हता. प्रयत्न करूनही तो वेळ काढू शकत नव्हता. शेवटी हताश होऊन त्याने भक्तीचं सार काय आहे, भगवंताचं सार काय, शास्त्रांचं सार काय, हे जाणण्यासाठी तो एका साधूंकडे गेला. गीतेमध्ये दिलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञाना ज्ञानिनम तत्वदर्शनम. एका साधूकडे गेलं पाहिजे आणि त्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्याप्रमाणे तो राजा साधूकडे गेला आणि साधूला प्रश्न केला, की मी इतका व्यस्त आहे, की मला भक्ती अशक्य आहे. तर मला शास्त्रांचं सार काय आहे, वेदांचं सार काय आहे, भगवंताचं सार, भक्तीचं सार काय ते एका शब्दात सांगा, एका वाक्यात सांगा. तर साधू त्याच्याकडे पाहून मंदपणे हसले. थोडा वेळ डोळे बंद केले आणि डोळे उघडत-उघडत त्या साधूने सांगितलं एकच वाक्य, जे आपल्याला प्रत्येकाला जे आपल्या जीवनात वेळ नाही त्याने लक्षात ठेवलं पाहिजे. साधूने सांगितलं, "जीवन जे आपण जगत आहोत ते खोटं आहे आणि केवळ मृत्यू हे एकच अंतिम सत्य आहे." धन्यवाद.